हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे, जिकडे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो दर रविवारी सकाळी 11 वाजता. पण आता आपली फ्रिक्वेन्सी वाढणार आहे व्हिडिओजची. आता मोस्टली रोज एक व्हिडिओ येणार आहे लवकरच. फ्रेंड्स, आजचा आपला टॉपिक आहे ऑफिस रिलेटेड इंग्लिश वर्ड्स. तुम्हाला स्पोकन इंग्लिश येतं आहे, तुम्हाला ग्रामर येतं आहे, ग्रेट, तुम्ही ते शिकता आहात, ॲब्सोल्युटली ग्रेट. पण इट इज इक्वली इम्पॉर्टंट जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा ऑलरेडी तुम्ही जर काम करत असाल, ऑफिस रिलेटेड शब्द माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण हे काही असे शब्द आहेत की अगदी सोपे आहेत आणि डेली लाईफमध्ये यूज होणारे शब्द आहेत. ऑलराईट, इफ यू आर फाइंडिंग अ जॉब, म्हणजे जर का तुम्ही जॉब शोधत असाल, इफ यू आर अप्लाइंग फॉर जॉब्स, जर तुम्ही जॉबमध्ये अप्लाय करत असाल, इंटरव्ह्यूज तुमचे प्लॅन झाले असतील, किंवा तुम्ही ऑलरेडी एक फ्रेशर असाल, नुकतेच जॉबला लागला असाल, किंवा खूप वर्षसुद्धा झाली असतील तुम्हाला जॉबला लागून पण हे शब्द माहिती नसतील, तर हा नक्की बघा व्हिडिओ. कारण का खूपच सिम्पल वर्ड्स आहेत, बट इट इज नेसेसरी. तुम्ही जर कॉर्पोरेट लाईफमध्ये एंटर होणार असाल किंवा ऑलरेडी असाल, तर हे वर्ड्स माहिती असणं तर अगदी गरजेचं आहे. अगदी बेसिक वर्ड्स आहेत जे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो लेट्स बिगिन with our video. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी हे जे लाल सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा आणि त्याच्या शेजारील घंटीचं बटनही दाबा, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला फोनवर नोटिफिकेशन येईल. तसंच या छोट्याशा बटनवर क्लिक केलं की व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल, जिथे मी तुमच्या उपयोगी येणाऱ्या ई-बुक्सच्या लिंक्स, नोट्सच्या लिंक्स, वेगवेगळ्या ॲप्सच्या लिंक्स, तसंच आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लिंक्स सुद्धा मी देत असते. नाव लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. फ्रेंड्स, जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला नोकरी देते, ओके, केव्हा तुम्हाला नोकरीवर ठेवते, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हायर. HIRE, हायर. ओके, हायर म्हणजेच नोकरी देणे किंवा नोकरीवर ठेवणे. कंपनी तुम्हाला नोकरी देते म्हणजे कंपनी तुम्हाला हायर करते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही असं म्हणू शकता, XYZ कंपनी इज हायरिंग, म्हणजे XYZ कंपनीमध्ये आता भरती होत आहे, नोकरीची नोकरी देत आहे. ऑलराईट, दॅट इज हायरिंग. XYZ कंपनी इज हायरिंग. आणि HIGHER, हायर, आणि HIRE, हायर मध्ये कन्फ्यूज होऊ नका. वेगळे वेगळे अर्थ आहेत. हायर म्हणजे कशापेक्षा तरी उंच, वर, आणि आत्ता जे आपण HIRE, हायर असं म्हणतो आहे, दॅट इज नोकरीवर ठेवणे. सिमिलर साऊंडिंग शब्द आहेत, अर्थ कम्प्लिटली वेगळा आहे. आता नोकरी मिळाल्यावर आपण काय होतो बरं? आपण होतो हायर्ड. पुढे डी लागला. नोकरी मिळाली आहे मला, म्हणजे मला हायर केलेलं आहे, बरोबर. सो आय एम हायर्ड, मला नोकरी मिळाली. XYZ कंपनी हॅज हायर्ड मी, म्हणजे XYZ कंपनीने मला नोकरी दिली. किंवा रुपाली गॉट हायर्ड इन विप्रो, म्हणजे काय? रुपालीला विप्रोमध्ये जॉब मिळाला किंवा विप्रोनी रुपालीला नोकरी दिली. हायर्ड. आता हायर झाल्यावर आपण काय होतो? आपल्याला काय म्हणतात? आपण होतो एम्प्लॉई. EMPLOYEE, एम्प्लॉई म्हणजेच मराठीमध्ये कर्मचारी. कर्मचारी. एक्झाम्पल सेंटेन्स, दे आर पार्ट टाईम एम्प्लॉईज, म्हणजे जर अख्खा दिवस ते काम नसतील करत, अर्धा दिवसच काम करत असतील, तर ते होतात पार्ट टाईम एम्प्लॉईज. एम्प्लॉईज म्हणजे कर्मचारी, जे ऑफिसमध्ये काम करतायत, कर्मचारी, ते जर अर्धाच दिवस काम करत असतील किंवा थोड्याशा वेळासाठी काम करत असतील, तर दे बिकम पार्ट टाईम एम्प्लॉईज. एम्प्लॉईज म्हणजे कर्मचारी, लक्षात ठेवा. आता जर तुम्ही एम्प्लॉई असाल, तर तुमची कंपनी काय झाली बरं? ओळखा. तुमची कंपनी झाली एम्प्लॉयर. EMPLOYER, एम्प्लॉयर. तुम्ही एम्प्लॉई आहात आणि तुमच्या कंपनीला म्हणतो आपण एम्प्लॉयर. एम्प्लॉयर इज द वन हू गिव्स जॉब. ओके, नोकरी देणारा जो व्यक्ती असतो किंवा जी संस्था असते, त्याला आपण म्हणतो एम्प्लॉयर. फॉर एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. हिज एम्प्लॉयर ट्रान्सफर्ड हिम टू अनदर ऑफिस, म्हणजे त्याच्या नियोक्तानी त्याला वेगळ्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर केलं, बदली केली त्याची. ऑलराईट, एम्प्लॉयर म्हणजे नियोक्ता, ठीक आहे, जो तुम्हाला जॉब देतो.
आता जे कंपनीचे दुसरे कर्मचारी आहेत, दुसरे एम्प्लॉईज आहेत जे तुमच्याबरोबर काम करत आहेत, त्यांना काय म्हणणार आहात तुम्ही? त्यांना म्हणणार आहात कोलिग्स किंवा कोवर्कर्स. कोलिग्स, ठीक आहे. कलिग्स आपण बऱ्याचदा उच्चार चुकतो. इट्स नॉट कलिग्स, इट्स कोलिग्स, ठीक आहे. कोलिग उच्चार लक्षात ठेवा. कोलिग म्हणजे जे दुसरे कर्मचारी आहेत त्यांना आपण कोलिग असं म्हणतो. एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. हर्ष अँड हिज कोलिग आर गोइंग टू वर्क ऑन द प्रोजेक्ट ऑल वीकेंड. म्हणजे काय? हर्ष आणि त्याच्याबरोबर जे काम करतात ते कर्मचारी एका प्रोजेक्टवर शनिवारी आणि रविवारी काम करणार आहेत. ऑल राईट. कोलिग म्हणजे तुमच्या जे बरोबर काम करतायत त्यांना कोलिग म्हणतात. किंवा ही डज नॉट गेट अलॉंग वेल विथ हिज कोवर्कर्स. म्हणजे काय? ही डज नॉट गेट अलॉंग वेल विथ हिज कोवर्कर्स म्हणजे काय? त्याच्याबरोबर जे काम करतात, ओके, जे सहकारी आहेत त्याचे ऑफिसमधले, त्यांच्याबरोबर त्याचं काही चांगलं जमत नाही, जुळत नाही. म्हणजेच ही डज नॉट गेट अलॉंग वेल विथ हिज कोवर्कर्स. कोवर्कर्स आणि कोलिग्सचा अर्थ सेम होतो, ठीक आहे. नेक्स्ट इज बॉस. बॉस म्हणजे काय? आपला मालक किंवा आपण सुपरवायझर पण म्हणू शकतो. बॉस म्हणजे मालक. सो कामाच्या जागी हुकूम देणारी जी व्यक्ती असते त्याला आपण मालक, बॉस असं म्हणतो. ऑलराईट. किंवा व्यवस्थापक असेल तरीसुद्धा तो तुमचा बॉस होतो. आय एम गोइंग टू आस्क द बॉस फॉर अ डे ऑफ. जर तुम्हाला एका दिवसासाठी सुट्टी मागायची असेल, तुम्ही काय म्हणणार आहात? आय एम गोइंग, म्हणजे तुम्ही हे तुमच्या फ्रेंडला सांगताय की मी आता माझ्या बॉसकडे सुट्टी मागणार आहे. आय एम गोइंग टू आस्क द बॉस फॉर अ डे ऑफ. नेक्स्ट इज मॅनेजर. आता मॅनेजर म्हणजे काय? मॅनेजर म्हणजे एखाद्या संस्थेचा किंवा टीममधला एखाद्या विभागाचा कारभार चालवणारा पुरुष किंवा स्त्री. एखाद्या टीमचा हेड म्हणूया किंवा एखाद्या डिपार्टमेंटचा हेड जो अख्खा डिपार्टमेंट बघतो, काय हवं आहे, नको आहे, काय प्रोजेक्ट सुरू आहे, किंवा एखाद्या टीमचा हेड जे सगळं बघतोय फंक्शनिंग, त्याला आपण मॅनेजर असं म्हणतो. एक एक्झाम्पल सेंटेन्स बघूया. ते या वर्षाच्या अखेरीपर्यंत बँकेचे व्यवस्थापक राहतील. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? ही विल रिमेन मॅनेजर ऑफ द बँक अंटिल द एंड ऑफ धिस इयर. ही विल रिमेन द मॅनेजर ऑफ द बँक अंटिल द एंड ऑफ धिस इयर. आता बॉस झालं, मॅनेजर झालं. आता स्टाफ म्हणजे काय? स्टाफ हा शब्द पण तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. स्टाफ म्हणजे ग्रुप ऑफ एम्प्लॉईज, म्हणजे विशिष्ट संस्थेत काम करणाऱ्या लोकांचा गट, त्याला स्टाफ असं म्हणतात. आपण असं म्हणू शकतो, वी हॅव स्टाफ मीटिंग्स ऑन मंडे. म्हणजे काय? संस्थेत जेवढे लोक काम करतात त्या सगळ्यांची एक सोमवारी मीटिंग असते. ऑल राईट. त्याला आपण म्हणणार वी हॅव स्टाफ मीटिंग्स ऑन मंडे किंवा वी हॅव स्टाफ मीटिंग ऑन एव्हरी मंडे. आता एम्प्लॉईसाठी सर्वात महत्त्वाची टर्म म्हणजे वर्क टायमिंग्स, कामाची वेळ. आपण कुठलाही जॉब घेताना, ॲक्सेप्ट करताना आपण आधी विचारतो की व्हॉट आर द वर्क टायमिंग्स, व्हॉट विल बी माय वर्क टायमिंग्स, म्हणजेच माझी कामाची वेळ काय असणार आहे, किंवा वर्किंग आवर्स, व्हॉट आर द वर्किंग आवर्स. कारण वर्किंग आवर्स माझ्याप्रमाणे असतील तरच मी तो जॉब घेणार, बरोबर. सो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं वर्किंग आवर्स ही टर्म, जी माहिती असायला पाहिजे तुम्हाला त्याचा अर्थ काय होतो. युजली असं म्हणतात बघा, आर वर्किंग आवर्स आर बिटवीन 9 AM to 5 PM. वर्किंग आवर्स आर बिटवीन 9 AM to 5 PM. म्हणजे कामाची वेळ फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. आता मगाशी आपण जे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं सेंटेन्समध्ये, पार्ट टाईम एम्प्लॉईज, तर फुल टाईम आपण कशाला कन्सिडर करतो? फुल टाईम म्हणजे शक्यतो 8 तास किंवा 10 तास असतात दिवसातले. ऑल राईट. 8 to 10 hours in a day. मग पार्ट टाईम आपण कशाला म्हणतो? पार्ट टाईम इज युजली 2 to 4 hours. ओके. 2 ते 4 तास जर तुम्ही दिवसातले काम करत असाल त्याला पार्ट टाईम असं म्हणतात. अजून एक इंग्लिशमध्ये टर्म आहे फ्लेक्स टाईम. फ्लेक्स टाईम म्हणजे काय? एम्प्लॉई स्वतः डिसाईड करणार काय टाईमला मी येणार आणि काय टाईमला मी जाणार. बॉस काय सांगणार की हे बघ, दिवसातले 8 तास पूर्ण व्हायला पाहिजे किंवा कितीतरी तास पूर्ण व्हायला पाहिजे, मग तू कधीही ये आणि कधीही जा, तेवढे तास तू पूर्ण करायला पाहिजे आणि तेवढं त्याच्यामध्ये तुझं काम पूर्ण व्हायला पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज फ्लेक्स टाईम. फ्लेक्स टाईम.
आणि एक टर्म आहे ती आहे रिमोटली. रिमोटली म्हणजे काय, आता कोरोनामुळे आपण वर्क फ्रॉम होम करत होतो राईट. सो रिमोटली म्हणजे काय, ऑफिसला न येता यू कॅन वर्क रिमोटली, म्हणजे कुठूनही तुम्ही काम करू शकता. ओके, वर्क फ्रॉम होम इज डिफरंट. वर्क फ्रॉम होमचा अर्थ काय झाला की तुम्ही घरातून काम करताय. रिमोटली म्हणजे काय, तुम्ही कुठूनही काम करताय. मग तुम्ही एखाद्या कॉफी शॉपमध्ये बसलाय, आजकाल लोक CCDमध्ये बसून काम करतात, स्टारबक्समध्ये बसून काम करतात, किंवा एखाद्या कॅफेमध्ये बसून तुम्ही काम करताय, किंवा तुम्ही तुमचं जॉब लोकेशन आहे पुणे पण तुम्ही गोवाला जाऊन काम करताय. सो यू आर वर्किंग रिमोटली. ऑलराईट, यू कॅन वर्क रिमोटली. रिमोटलीचा अर्थ समजला आहे. ऑलराईट, रिमोटली म्हणजे काय, तुमच्याकडे काय पाहिजे आणि काय गरज असते, एक तर इंटरनेट आणि लॅपटॉप, मग तुम्ही कुठूनही काम करू शकता. दॅट इज यू कॅन वर्क रिमोटली. सम IT इंजिनियर्स वर्क रिमोटली. एक्झाम्पल सेंटेन्स देते आहे मी तुम्हाला. सम IT इंजिनियर्स वर्क रिमोटली म्हणजे काय, काही IT इंजिनियर कुठूनही काम करत आहेत सध्या. काही घरातून करत आहेत, काही परदेशातून करत आहेत, काही वेगळ्या शहरातून करत आहेत. सो दे आर वर्किंग रिमोटली. नेक्स्ट वर्ड इज कम्यूट. कम्यूट, COMMUTE, कम्यूट. उच्चारकडे लक्ष द्या. जो शब्द तुम्ही वाचताय असं नका वाचू कॉम्युटे किंवा कम्यूट, असं काहीतरी वेगळेच उच्चार तुम्ही डेव्हलप करू नका. उच्चार आहे कम्यूट. कम्यूट म्हणजे काय, टू ट्रॅव्हल अ लॉंग डिस्टन्स फ्रॉम होम टू वर्क एव्हरी सिंगल डे. म्हणजे घरापासून दूर अशा ठिकाणी कामावर जाण्यासाठी रोज प्रवास करणे. ठीक आहे, दॅट इज कम्यूट. तुमचं घर आणि तुमचं ऑफिस तुम्ही जे ट्रॅव्हल करता त्याला कम्यूट असं म्हणतात थोडक्यात. ओके, सिम्पल शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही जे घरापासून ते ऑफिसपर्यंत जे ट्रॅव्हल करता त्याला कम्यूट असं म्हणतात. अ लॉट ऑफ पीपल कम्यूट टू मुंबई फ्रॉम नियर बाय सबअर्ब्स. म्हणजे काय, जवळपासच्या उपनगरातून बरेच लोक मुंबईमध्ये ये जा करतात. ऑलराईट, अजून एक एक्झाम्पल सेंटेन्स, आय प्रिफर कार टू कम्यूट. म्हणजे काय, मी ट्रॅव्हल करण्यासाठी गाडी प्रिफर करते. ओके, म्हणजे मला गाडी आवडते, मी गाडीतून ट्रॅव्हल करायला मला आवडतं. ट्रॅव्हल म्हणजेच कम्यूट. अजून एक एक्झाम्पल काय, आय प्रिफर बस टू कम्यूट. म्हणजे काय, मला ट्रॅव्हल करायला बसच आवडते. म्हणजे जर मला ऑफिसला जायचं आहे तर मी बस जास्त निवडेन, कार आणि 2 व्हीलरपेक्षा माझी निवड पहिल्यांदा बसला असेल. सो आय प्रिफर बस टू कम्यूट. ठीक आहे, म्हणजे घरातून मला ऑफिसला जायचं तर मी बसचा पर्याय निवडेन. आता मगाशी आपण पार्ट टाईम, फुल टाईम, फ्लेक्स टाईम, रिमोटली हे सगळं बघितलं. पण अजून एक टर्म आहे इंग्लिशमध्ये, दॅट इज शिफ्ट्स. शिफ्ट म्हणजे काय, वेगळ्या वेगळ्या टायमिंगला वेगळ्या वेगळ्या दिवशी जेव्हा आपण काम करतो त्याला शिफ्ट असं म्हणतात. कामाच्या दिवसाचा विभागलेला एक भाग म्हणजे शिफ्ट. फॉर एक्झाम्पल, कधी कधी तुमचा एम्प्लॉयर तुम्हाला जॉब देताना असं म्हणतो, वी कॅन ऑफर यू अ जॉब इफ यू आर विलिंग टू वर्क शिफ्ट आवर्स इन्क्लुडिंग लेट इव्हनिंग्स अँड ऑन वीकेंड्स. म्हणजे काय, वी कॅन ऑफर यू अ जॉब, आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकतो, ऑफर करू शकतो. ठीक आहे, जर तुम्ही शिफ्ट आवर्समध्ये काम करायला तयार असाल. शिफ्ट आवर्समध्ये म्हणजे कधी तुमचं असेल सपोज 6 ते 2, सकाळी 6 ते 2 कधी शिफ्ट असेल, किंवा कधी कधी तुमची शिफ्ट असेल 1 ते 8. ओके, दुपारी 1 ते रात्री 8 अशी शिफ्ट असेल, किंवा कधी कधी तुमची रात्रपाळी असेल, रात्रीची शिफ्ट असेल. सो शिफ्ट तुमची चेंज होत राहील. किंवा आजकाल जॉब डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असतं बघा, रोटेशनल शिफ्ट्स. जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे काय, तुम्ही सपोज Naukri.com किंवा आजकाल बरेच साईट्स आहेत जिकडे तुम्ही जॉब शोधता आणि लिहिलेलं असतं की काय प्रकारचा जॉब आहे, तुम्हाला काय काय करावं लागणार आहे, काय काय परफॉर्म करावं लागणार आहे ड्युटीज. आणि मग कंपनी त्यांची रिक्वायरमेंट पण लिहिते की आम्हाला कशा प्रकारचा कॅन्डिडेट पाहिजे. कॅन्डिडेट म्हणजे काय, आम्हाला कशा प्रकारचा एम्प्लॉई पाहिजे. म्हणजे आम्हाला कशा प्रकारचा एम्प्लॉई पाहिजे, तर हू इज विलिंग टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट. म्हणजे तुमची जी पाळी आहे ती आम्ही बदलत राहू, दॅट इज शिफ्ट. शिफ्ट टायमिंग म्हणजे काय तर तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट इज ओव्हर टाईम. कुठल्याच एम्प्लॉईला ओव्हर टाईम आवडत नाही आणि सगळ्या एम्प्लॉयर्सना ओव्हर टाईम
करून घ्यायला खूप आवडतं, कारण का जास्ती काम होतं. ओव्हरटाईम म्हणजे काय की नेहमीच्या वेळेपेक्षा कामासाठी ऑफिसात जास्ती दिलेला वेळ. जर का माझं 10 ते 6 असेल ऑफिस टायमिंग आणि मी 10 ते 8 बसली आहे, तर माझा ओव्हरटाईम झाला ना 2 तासाचा. 6ला मी निघायला पाहिजे होतं, पण मी 8पर्यंत काम करत बसले, म्हणजे 2 तास मी जास्ती काम केलं आहे. आय हॅव वर्कड ओव्हरटाईम फॉर 2 hours. ठीक आहे, दॅट्स युअर ओव्हरटाईम. आता अजून एक वर्ड आहे, एक टर्म आहे इंग्लिशमध्ये, कॉम्प ऑफ. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना ऐकलं असेल जर तुम्ही फ्रेशर असाल, किंवा बाकीचे तुमचे वर्कर्स म्हणत असतील कॉम्प ऑफ कधी घ्यायचा, कॉम्प ऑफ कधी घ्यायचा. बरं, कॉम्प ऑफ म्हणजे नक्की काय? कॉम्प ऑफ म्हणजे कॉम्पेन्सेटरी ऑफ. फॉर एक्झाम्पल, मी जेव्हा साम टी व्हीमध्ये काम करत होते, मलाही आधी कळलं नव्हतं ॲक्च्युली कॉम्प ऑफ म्हणजे एक्झॅक्टली असतं काय. तर आता न्यूज चॅनल आहे बरोबर, साम टी व्ही हे न्यूज चॅनल आहे. मी तिकडे काम करायचे तेव्हा जसं एक सामान्य नागरिकला सुट्टी असते, फॉर एक्झाम्पल 15 ऑगस्ट सगळ्यांना सुट्टी असते, 1 मे सगळ्यांना सुट्टी असते आपल्याला महाराष्ट्रात, किंवा 26 जानेवारी सगळ्यांना सुट्टी असते. पण अशा दिवशी जर न्यूज अँकर्स किंवा रिपोर्टर्स किंवा जर चॅनलनी सुट्टी घेतली तर आपण न्यूज कशा बघणार आहोत. त्यामुळे कंपल्सरी सगळ्यांना 26 जानेवारीला काम करायला लागायचं. सो समजून चालूया की 26 जानेवारी ही एक ऑफिशियल सुट्टी आहे, पण मी जॉबला गेली आहे. ओके, मी 26 जानेवारीला जॉबला गेलेली आहे, मी माझी संपूर्ण ड्युटी करून घरी आले. पण मग मला त्या दिवशीची सुट्टी कधीतरी वेगळ्या दिवशी घ्यायला अलाव होणार आहे, मिळणार आहे. म्हणजे 26 जानेवारीची सुट्टी नंतर मी 3 फेब्रुवारीला सुद्धा घेऊ शकते. मग 3 फेब्रुवारीला माझा झाला कॉम्प ऑफ. ऑलराईट, दॅट विल बी माय कॉम्प ऑफ. आधीची सुट्टी मी नंतर घेतली, कारण मी एखाद्या सुट्टीच्या दिवशी जेव्हा काम केलं, किंवा तुम्ही जर एखाद्या संडेला काम केलं, तुम्हाला बॉसनी सांगितलं की तू या संडेला काम कर, मग तू कधीतरी पुढच्या आठवड्यात तुझ्या सोयीप्रमाणे सुट्टी घे, संडेला अर्जंट काम आहे. सो दॅट विल बी युअर कॉम्प ऑफ, जे तुम्ही नेक्स्ट वीकला कधीतरी सुट्टी घ्याल. ऑलराईट, दॅट इज कॉम्पेन्सेटरी ऑफ. लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड इज सॅलरी. सगळ्यांचा आवडता शब्द. आपण काम करतोच कशासाठी? सॅलरी मिळण्यासाठी. बरं, सॅटिस्फॅक्शन वगैरे सगळं मिळतंच, बट पैसेच नाही आले तर काय करणार. सो सॅलरी, सगळ्यांना आवडणारी सॅलरी म्हणजे काय तर भत्ता. ऑलराईट, सो गौतम अर्न्स 6 figure सॅलरी म्हणजे काय? एक्झाम्पल सेंटेन्स मी तुम्हाला सांगितलं बघा, गौतम अर्न्स 6 figure सॅलरी म्हणजे काय? जर का 1 लाख असेल तर बघा, 1,00,00,00 किती डिजिट्स झाले? 6. सो दॅट इज युअर 6 figure सॅलरी. सो ही टर्म पण तुम्ही ऐकाल, माझी 5 figure सॅलरी आहे, 6 figure सॅलरी आहे, 7 figure सॅलरी आहे. त्याचा अर्थ असा होतो, 1 लाख असेल तर होते 6 figure सॅलरी. जर हजारांमध्ये असेल बघा, जर का 50,000 सॅलरी असेल तर मग किती झाले? 5,0,0,0,0 झाले किती? 5 figure झाले. ओके, 5 गोष्टी झाल्या, 5,0,0,0,0 म्हणजे 50,000. सो दॅट्स युअर 5 figure सॅलरी. युजली आपण ही टर्म वापरतो जेव्हा आपल्याला डिरेक्टली सॅलरी सांगायची नसते. कोणीतरी जर डिरेक्टली तुम्हाला सॅलरी विचारली की किती सॅलरी आहे तुझी किंवा किती कमवतोस तू, तर यू कॅन से आय अर्न अबाउट रफली 6 figure सॅलरी. मग ज्याला जे समजून घ्यायचं आहे तो समजून घेईल. 7 figure सॅलरी, 5 figure सॅलरी. जर तुम्हाला एक्झॅक्ट अमाऊंट नसेल सांगायची तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट वर्ड आहे पे स्लिप. पे स्लिप म्हणजे इट इज अ पीस ऑफ पेपर, त्याच्यावर तुमची सॅलरी किती आहे, मग टॅक्स किती तुमच्याकडून कापला जाणार आहे, टॅक्स कापलेला, आणि मग हातात किती सॅलरी येणार, असं सगळे डिटेल्स लिहिलेले असतात. दॅट इज युअर पे स्लिप. सो पे स्लिप म्हणजे काय पण समजलं तुम्हाला, खूप इझी आहे. सॅलरीचा एक म्हणजे एक पीस ऑफ पेपर देतात, त्याच्यावर फक्त लिहिलेलं असतं की तुम्हाला किती सॅलरी आहे. युजली लोन घेताना बघा बँका मागतात की मला 3 वर्षाच्या पे स्लिप्स पाहिजे किंवा 1 वर्षाच्या तरी पे स्लिप्स पाहिजे. सो पे स्लिप म्हणजे तुम्हाला कंपनी देते, एका कागदावर लिहिलेलं असतं की किती सॅलरी आहे, किती टॅक्स कट करून तुम्हाला किती मिळणार, सगळे डिटेल्स बेसिकली त्या पे स्लिपवर असतात. त्याच्यानंतर एक टर्म आहे दॅट इज रेज. रेज किंवा पे रेज आपण म्हणू, म्हणजे तुमच्या पगारात झालेली वाढ. ओके, पैशांची वाढ, त्याला म्हणतात पे रेज. एक्झाम्पल सेंटेन्स, गुड न्यूज, आय गॉट अ रेज म्हणजे काय रे वा, आनंदाची बातमी, मला वाढ मिळाली आहे पगारात. दॅट इज रेज, पे रेज किंवा रेज.
नेक्स्ट इज प्रमोशन. प्रमोशन म्हणजे काय, आत्ता तुम्ही ज्या पोझिशनवर आहात त्याच्यापेक्षा वरची पोझिशन जर तुम्हाला मिळाली त्याला म्हणतात प्रमोशन. वरची पोस्ट मिळणे आपण म्हणतो ना, दॅट इज कॉल्ड ॲज प्रमोशन. आणि कधी कधी तुमची सॅलरीज वाढते, कधी कधी वाढत नाही. नॉट नेसेसरी की प्रमोशन मिळालं म्हणजे जर तुम्ही क्लर्क असाल आणि त्याच्यानंतर बँकेत तुम्ही PO झालात तर तुम्हाला प्रमोशन मिळालं, बट नॉट नेसेसरी की दरवेळेस तुमची सॅलरी वाढलीच पाहिजे. ओके, सॅलरी वाढेल नाही वाढेल इट इज कंपनीवर आहे. ओके, तुम्ही असं म्हणू शकता आय गॉट अ प्रमोशन ॲज वेल ॲज अ पे रेज. म्हणजे मला प्रमोशन पण मिळालं, मी वरच्या पदावर पण गेलो आणि माझी सॅलरी पण वाढली. आय गॉट अ प्रमोशन अँड अ पे रेज. बोनस. बोनस पण कोणाला आवडत नाही, सगळ्या एम्प्लॉईजना बोनस आवडतो. बोनस म्हणजे काय, थोडक्यात रिवॉर्ड. म्हणजे काय, एक्स्ट्रा पैसे जेव्हा तुम्हाला मिळतात कंपनीकडून, दॅट इज युअर बोनस. सगळ्यांनाच आवडतो बोनस. आजकाल एक कन्सेप्ट आहे बघा, जॉईनिंग बोनस. जॉईनिंग बोनस म्हणजे कंपनी एखादा एम्प्लॉई जेव्हा जॉईन होतो लगेच कंपनीमध्ये तेव्हाच एक 50,000, 10,000, 20,000 असा जॉईनिंग बोनस म्हणून एम्प्लॉईला देतो. म्हणजे एम्प्लॉई पण खुशी खुशीमध्ये काम करतो. सो दॅट इज बोनस. ऑल आवर एम्प्लॉईज रिसीव्ह ॲन ॲन्युअल बोनस. एक्झाम्पल सेंटेन्स आहे हे. म्हणजे काय की आमच्याकडचे सगळे जे कर्मचारी आहेत त्यांना वर्षातून एकदा बोनस मिळतो. ओके, त्यामुळे ते सगळे खुश असतात. सो बोनस म्हणजे रिवॉर्ड. ठीक आहे, एक्स्ट्रा पैसे जेव्हा मिळतात दॅट इज युअर बोनस. आता जेव्हा कंपनी तुम्हाला जॉबवरून काढून टाकते त्याला म्हणतात फायर किंवा डिसमिस. ऑलराईट, फॉर एक्झाम्पल, शी गॉट फायर्ड फ्रॉम द जॉब बिकॉज शी नेव्हर कम्प्लीटेड हर वर्क ऑन टाईम. शी गॉट फायर्ड फ्रॉम द जॉब. तिला तिच्या नोकरीवरून काढण्यात आलं कारण बिकॉज शी नेव्हर कम्प्लीटेड हर वर्क ऑन टाईम. म्हणजे ती तिचं काम कधीच वेळेत करत नव्हती म्हणून तिला तिच्या कंपनीतून काढण्यात आलं. दॅट इज फायर ऑर डिसमिस. त्यानंतर जेव्हा तुम्ही स्वतःहून कंपनी सोडता दॅट इज यू क्विट युअर जॉब, यू लीव युअर जॉब, यू रिझाईन युअर जॉब. ठीक आहे. Our manager resigned from his position last month. म्हणजे आमच्या मॅनेजरनी मागच्याच महिन्यात रिझाईन केलं म्हणजे काय, जॉब सोडला. ठीक आहे. आता नोटीस पिरियड नावाची पण एक टर्म असते बघा. नोटीस पिरियड म्हणजे काय, जेव्हा तुम्ही रिझाईन करता, जर का मी आज रिझाईन केलं तर मी लगेच सोडून नाही जाऊ शकत. जर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये फॉर एक्झाम्पल 1 मार्चला रिझाईन केलं तर तुम्ही लगेच 2 मार्चला घरी नाही बसू शकत. जर तुम्ही 1 मार्चला रिझाईन केलं म्हणजे एक ऑफिशियल ईमेल ड्राफ्ट केला किंवा पेपर दिले, आपण म्हणतो मराठीत की मी पेपर टाकला आहे म्हणजे रिझाईन केलं आहे. 1 मार्चला जर तुम्ही रिझाईन केलं असेल, कधी कधी काही कंपनीजमध्ये असतं बघा 30 डेज नोटीस पिरियड, 60 डेज नोटीस पिरियड, काहींकडे असतो 90 डेज नोटीस पिरियड. 30 डेज नोटीस पिरियड म्हणजे काय, 1 महिन्याचा नोटीस पिरियड असतो. म्हणजेच तुम्ही जर 1 मार्चला रिझाईन केलेलं आहे तर तुम्ही 31 मार्चपर्यंत काम करणं अपेक्षित आहे. 1 महिना तुम्हाला काम करायचं आहे, मग तुम्ही 1 एप्रिलपासून जॉब सोडू शकता. जर हेच तुम्ही 1 मार्चला रिझाईन केलं आणि कंपनीची पॉलिसी असेल 2 मंथ्सचा नोटीस पिरियड किंवा 60 डेजचा नोटीस पिरियड, तर 60 दिवस म्हणजे 1 मार्चच्या नंतर तुम्ही 60 दिवस काउंट करा आणि तेव्हा तुम्ही तुमचा जॉब सोडू शकता. सो दॅट इज युअर नोटीस पिरियड. जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर येतं, ऑफर लेटर म्हणजे काय, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू पास होता, तुमचे वेगवेगळे राऊंड्स क्लिअर होता आणि कंपनी तुम्हाला ऑफर करते की या आता बाबा जॉबला, ठीक आहे, तुमची सॅलरी ही आहे, तुमचं जॉईनिंग डेट हे आहे आणि सगळे पॉलिसीज लिहिलेले असतात तुमच्या ऑफर लेटरमध्ये. त्या ऑफर लेटरमध्ये टर्म्स अँड कंडिशन्स पण असतात ज्याच्यामध्ये तुमच्याकडे मेन्शन केलेलं असेल की कंपनीची पॉलिसी काय आहे, 30 डेज नोटीस पिरियड आहे, 60 डेज आहे का किती आहे, तो तुम्ही नक्की एकदा वाचून घ्या. ऑलराईट, सो दॅट्स युअर नोटीस पिरियड. फ्रेंड्स, हे होते काही इंग्लिश वर्ड्स रिलेटेड टू ऑफिस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे पार्ट 2 करायचा आहे की नाही याचा मला एक अंदाज येईल. तुम्हाला अजून ऑफिस रिलेटेड काही वर्ड्स शिकायचे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. हळूहळू आपण ऑफिस किंवा बिझनेस इंग्लिशची सिरीज आणू. त्याच्यामध्ये जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ते कमेंट करून सांगा. कारण मला रिसेंटली खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की मॅम इंटरव्ह्यू कसा द्यायचा, इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, कसं बोलायचं, ह्याच्यावर सुद्धा एक सिरीज
पीस बनवा, व्हिडिओ बनवा. सो त्याच्यात जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की नक्की किती लोकांना इंटरेस्ट आहे, किती लोक उत्सुक आहेत टू लर्न बिझनेस इंग्लिश ऑल्सो. ठीक आहे. आणि जर तुम्ही अजूनही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करा, ID खाली दिलेला आहे. आणि जर तुम्हाला खरंच स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं आहे, जर तुम्ही सिरियस असाल इंग्लिश शिकण्याबद्दल, तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्ही आपले ऑनलाईन प्री रेकॉर्डेड कोर्स बघू शकता किंवा www.aishwaryapatikar.com या वेबसाईटवर जाऊन कोर्सेस या सेक्शनच्या अंडर आपला कोर्स बघू शकता. तुम्ही घर बसल्या आता इंग्लिश शिकू शकणार आहात. MCQ टेस्ट असतात, तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर ॲड करण्यात येतं, स्पीकिंगची प्रॅक्टिससुद्धा करून घेतली जाते. बऱ्याच गोष्टी आहेत. सगळी माहिती तुम्ही स्वतः एकदा वाचून घ्या आणि मग डिसाईड करा वेदर टू एनरोल युअरसेल्फ इन द कोर्स ऑर नॉट. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.